नमस्कार. आम्ही आज गोव्याहून कोकणाच्या दिशेने प्रस्थान करणार आहोत. आज आपण निसर्गमय कोकणासारख्या प्रदेशांना भेट देणार आहोत, जिथे पवित्र आणि जागृत धार्मिक मंदिरे प्रस्थापित आहे. आम्ही प्रथम भेट देणार असलेले पावन स्थळ म्हणजे श्री वेतोबा देवस्थान होय. हे पूज्य आराध्य दैवत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील आसगाव या पवित्र ग्रामात विराजमान आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेशताच भव्य मंडप दृष्टीपथास पडतो. मंदिराच्या मंडपाच्या मध्यभागी पितळ निर्मित एक कासव प्रतिष्ठापित आहे. अधुना आपण मंदिरात प्रवेश करूया. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. तसेच तिथे उत्सव मूर्तीची तरंगे सुशिस्तीत ठेवलेली आहे. मंदिराच्या एका बाजूस देवतेच्या मूर्तीच्या शृंगारार्थ वस्त्रे, अलंकार व विविध परिधाने सुशिस्तीत ठेवलेली आहे. तिथे भूमिका देवीचे आणखी एक मंदिर आहे. अधुना आपण पुढील स्थळाचे दर्शन घेणार आहोत, ते म्हणजे आसगाव स्थित अग्निवेताळ देवाचे दर्शन. आता आपण निसर्ग रमणीय परिसरात वसलेल्या प्रमुख धार्मिक स्थळाकडे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील असोली ग्रामस्थित श्री नारायण देव मंदिराकडे प्रस्थान करीत आहोत. हे मंदिर पारंपरिक कौलारू स्थापत्य शैलीचे आहे. मंदिराच्या बाह्य प्रांगणात एक सुंदर दीपस्तंभ विराजमान आहे. मंदिराच्या अंतभागातील संपूर्ण मंडप पारंपरिक प्राचीन काष्ठ वास्तुकलेच्या अप्रतिम शिल्पवैभवाने सुशोभित आहे. मुख्य मंडपाच्या ऊर्ध्व भागावर भगवान श्री हरी नारायणाचा पवित्र मंत्र कोरलेला आहे. आता आपण एका जागृत देवस्थानाकडे प्रस्थान करीत आहोत. भक्तजन असेही प्रतिपादन करतात की या देवालयात दैवी चैतन्य व ईश्वराचे साक्षात अधिष्ठान विद्यमान असून येथे भक्तिभावक पूर्वक केलेले प्रत्येक प्रार्थना व मनोकामना भगवंताच्या कृपेने पूर्णत्वास जाते. आपण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरावली येथील श्री वेतोबाच्या मंदिरात आलो आहोत. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः.
या देवाला नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यावर या वेतोबा देवाला चामड्याची चप्पल अर्पण करतात. आपण आपल्या यात्रेच्या अंतिम स्थळी अर्थात रेड्डी येथील श्री गणपती देवस्थानात आगमन करीत आहोत. नवसाला पावतो संकट धावतो गणपती बाप्पा मोरया. नवसाला पावतो संकट धावतो गणपती बाप्पा मोरया. श्रद्धापुरे बाप्पाच्या पायाशी वाहूया, भक्तीमध्ये रंगून नाचूया गाऊया. जर आपणास आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया आमच्या यूट्यूब चॅनलचे सदस्यत्व स्वीकारा.